नमस्कार. आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हॅज आणि हॅव कसं वापरायचं ते बघूया. सिंपल प्रेझेंट टेन्स हॅज किंवा हॅव. तर हॅज आणि हॅव आपण अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी, इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक आणि WH क्वेश्चन्स म्हणजे WH प्रश्नासाठी वापरतोय. ह्याचा रूल काय? सब्जेक्ट रूल काय? तर एकतर हॅज आपण ही आणि शी किंवा इट, ही, शी, इट हे जेव्हा सब्जेक्ट असतात तेव्हा किंवा कर्ता असतात तेव्हा आपण हॅज वापरतो. ही हॅज, शी हॅज, इट हॅज. फॉर एक्झाम्पल, ही हॅज अ बॉटल, शी हॅज अ पेन, इट हॅज कॅपॅसिटी. हॅव आपण आय, यू, वी, दे साठी वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ मोबाईल, राईट? यू हॅव अ लॅपटॉप और यू हॅव अ मोबाईल. यू हॅव अ पेन, वी हॅव टाइम, दे हॅव कॅपॅसिटी, दे हॅव अ सर्टिफिकेट. अशा पद्धतीने आपण आय, यू, वी, दे साठी हॅव वापरतो. आता अफर्मेटिव्हचे एक्झाम्पल बघूया. Here are practical examples showing how to use has and have in positive sentences. म्हणजे has आणि have पॉझिटिव्ह सेंटेन्सेसमध्ये म्हणजे सकारात्मक सेंटेन्सेसमध्ये किंवा वाक्यांमध्ये वापरतो. तर आय हॅव अ बुक म्हणजे माझ्याकडे पुस्तक आहे. यू हॅव टाईम म्हणजे तुझ्याकडे वेळ आहे. ही हॅज अ बाईक म्हणजे तुझ्याकडे बाईक आहे किंवा सायकल आहे. शी हॅज अ जॉब म्हणजे तिच्याकडे नोकरी आहे. वी हॅव अ मीटिंग आपल्याकडे मीटिंग आहे किंवा आपली मीटिंग आहे. दे हॅव मनी त्यांच्याकडे पैसा आहे. नेगेटिव्ह एक्झाम्पल. नेगेटिव्ह म्हणजे काय? नकारार्थी. याच्यामध्ये काय करतोय आपण? याच्यामध्ये डू नॉट किंवा डज नॉट असं वापरतोय. आणि ते कधी वापरतोय आपण? हॅवच्या किंवा हॅजच्या आधी वापरणार. तर आय डू नॉट हॅव मनी. इथे एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण हॅव डू नॉट किंवा डज नॉट वापरतोय तेव्हा हॅज लागत नाही. तिथे आपण हॅवच वापरतो. आय डू नॉट हॅव मनी माझ्याकडे पैसे नाही. यू डू नॉट हॅव टाईम तुझ्याकडे वेळ नाही. ही डज नॉट हॅव अ बाईक त्याच्याकडे बाईक नाही किंवा त्याच्याकडे सायकल नाही. शी डज नॉट हॅव अ कार तिच्याकडे कार नाही. वी डू नॉट हॅव क्लास टुडे आज आपला क्लास नाही आहे. आता इथे मी बाईक वापरलं आहे तर बाईक हे बायसिकलसाठी पण वापरतो आणि बाईक हे टू व्हीलरसाठी पण वापरतो. इंटरोगेटिव्ह म्हणजे एक्झाम्पल बघूया. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्नार्थक. आता ह्याच्यामध्ये डू आणि डज लागतं आणि हॅव वापरतो. जेव्हा प्रश्न येतोय, डू आणि डज येतोय तेव्हा आपण हॅज वापरत नाही. फॉर एक्झाम्पल, डू यू हॅव अ पेन म्हणजे तुझ्याकडे पेन आहे का? डू वी हॅव अ टेस्ट टुडे आज आपली टेस्ट आहे का? डज ही हॅव अ बाईक म्हणजे त्याच्याकडे बाईक आहे का किंवा त्याच्याकडे सायकल आहे का? डज शी हॅव टाईम तिच्याकडे वेळ आहे का? व्हॉट डू यू हॅव तुझ्याकडे काय आहे? दिस क्वेश्चन आस्क्स अबाउट द स्पेसिफिक थिंग ऑर थिंग्स समवन पजेसेस म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टी कोणाकडे असतील तर तर आपण हा व्हॉट डू यू हॅव हा प्रश्न विचारू शकतो. व्हॉट डज ही हॅव त्याच्याकडे काय आहे? यूज दिस टू इन्क्वायर अबाउट व्हॉट आयटम्स ऑर पोझेशन्स अनदर पर्सन हॅज म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडे कुठल्या वस्तू किंवा काही गोष्टी असतील तर त्याची इन्क्वायरी करायची आहे, त्याची विचारणा करायची आहे, तर आपण व्हॉट डज ही हॅव असा प्रश्न विचारू शकतो. हाऊ मेनी, हाऊ मच. हाऊ मेनी कधी वापरायचं, हाऊ मच कधी वापरायचं. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव म्हणजे तुला किती भाऊ आहेत.
यूज हाऊ मेनी फॉर काउंटेबल थिंग्स पीपल ऑब्जेक्ट्स. म्हणजे हाऊ मेनी कुठे वापरायचं आहे? जिथे गोष्टी आपण काउंट करतोय, मोजतोय, तिथे आपण काउंटेबल्स थिंग्ससाठी म्हणजे पीपल म्हणजे लोक असतील, ऑब्जेक्ट्स म्हणजे काही वस्तू असतील, तर त्याच्यासाठी आपण हाऊ मेनी हे वापरतो. हाऊ मच कधी वापरतो? हाऊ मच मनी डज ही हॅव? त्याच्याकडे किती पैसे आहेत? यूज हाऊ मच फॉर अनकाउंटेबल थिंग्स मनी, वॉटर, टाईम. म्हणजे हाऊ मच हे कधी वापरतो आपण? अनकाउंटेबल, जेव्हा आपण ज्या गोष्टीची गणना करत नाही, मोजत नाही, तेव्हा आपण वापरतोय. जसं की मनी. आपण मनी हा कसा झाला? तुझ्याकडे किती पैसे आहेत? जोपर्यंत आपण नोटा किंवा कॉईन्स नाही म्हणत आहे, तोपर्यंत त्याची आपण मोजत नाही आहे, त्याच्यामुळे ते अनकाउंटेबल आहे. संपत्ती हे अनकाउंटेबल आहे, कारण त्याच्यात आपण संपत्ती, एक संपत्ती, दोन संपत्ती असं म्हणत नाही आहे ना. सो वी डोंट से वन ट्रेजर, टू ट्रेजर्स, नो. सो दॅट इज द रिझन वी सपोज टू यूज हाऊ मच फॉर मनी. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला हाऊ मच वापरायचं. पाणी आपण मोजतो का? तुम्ही म्हणाल हां मी 1 लिटर 2 लिटर, पण ते कधी बाटलीमध्ये असेल तर आपण कशासाठी? त्याच्यासाठी काहीतरी वापरतोय, काहीतरी मोजण्याचं उपकरण वापरतोय. नुसतंच पाणी असं टाकलं असेल तर आपण म्हणू शकत नाही की किती पाणी आहे ते. तर हाऊ मच हे आपण अनकाउंटेबलसाठी वापरतो. अनकाउंटेबल म्हणजे जिथे गणना होत नाही. आता आपण कॉमन मिस्टेक्स बघूया. लर्न फ्रॉम दीज कॉमन एरर्स टू इम्प्रूव्ह युअर ग्रामर. म्हणजे तुमचे हे जर तुम्ही बघून तुमचं ग्रामर इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करा. मिस्टेक 1, ही हॅव अ बाईक असं नाही म्हणत, ही हॅज अ बाईक. यूज हॅज विथ ही, शी, इट. म्हणजे हॅज कशाबरोबर वापरतोय? ही, शी, इट बरोबर. मिस्टेक 2, डज ही हॅज मनी. डज ही हॅज मनी नाही, डज ही हॅव मनी. आफ्टर डज और डू ऑलवेज यूज हॅव, नॉट हॅज. म्हणजे डज आणि डू बरोबर आपण हॅवच वापरतो. आता जर हे तुम्हाला सगळं समजलं असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रॅक्टिस डेली अँड स्पीक कॉन्फिडेंटली. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक क्विज दिलेली आहे, ती नक्की सॉल्व करा. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ समजला आहे का नाही समजला आहे. थँक यू व्हेरी मच. हॅव अ वंडरफुल डे अहेड. बाय.